आतुरता श्रावणाची. प्रत्येक महादेव भक्तांना श्रावण महिन्याची आतुरता असते. यंदा श्रावण महिना कधी सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यात किती श्रावणी सोमवार आहेत या संबंधीची चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ओम नमः शिवाय. ज्या महिन्याची प्रत्येक शिवभक्त अगदी मनापासून वाट पाहत असतो तो पवित्र आणि श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. भोळ्या महादेवाची कृपा प्राप्त करण्याची, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची आणि जीवनात सुख, समृद्धी, शांती आणण्याची हीच सर्वोत्तम वेळ असते. पण आता हा श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय आणि किती श्रावणी सोमवार असणार आहेत या महिन्याची महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणती साधी सोपी पूजा करावी हे जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. हिंदू धर्मानुसार श्रावण महिना हा केवळ महिना नाही तर तो भक्ती, संयम आणि आत्मआनंदाचा उत्सव आहे. असं म्हणतात की श्रावणात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि महादेवाचे तत्व खूप सक्रिय असते. तर यावर्षी पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट गुरुवारी रोजी सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर रोजी शुक्रवारी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. महादेवांना श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. तर ते श्रावणी सोमवार कोणते चला जाणून घेऊया. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट रोजी, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट रोजी, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट रोजी आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर रोजी. या 4ही दिवशी केलेली शिवपूजा आणि उपवास भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर करतो अशी दृढ श्रद्धा आहे. पण मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान शिवांना एवढा प्रिय का आहे माहीत आहे का? तर एका पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून जेव्हा जगाचा विनाश करणारे हलाहल विष बाहेर पडले तेव्हा सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आपल्या भोळ्या महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केलं. विषाचा दाह कमी व्हावा म्हणून सर्व देवांनी महादेवाला जलाभिषेक केला आणि या महान घटनेचं स्मरण म्हणून आजही श्रावणात शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा पडली आहे. आता श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा कशी करावी? तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर महादेवांना शुद्ध पाणी, गंगाजल आणि अमृतानं अभिषेक करावा. पूजेमध्ये काही वस्तू आपण आवर्जून अर्पण कराव्यात, जसे स्वच्छ आणि अखंड बेलपत्र, धोतरा, पांढरी फुलं, भस्म, चंदन, अक्षता, फळ आणि सात्विक नैवेद्य सुद्धा असावा. अभिषेक करताना किंवा पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहावा. महादेव अत्यंत भोळे आहेत. त्यांना महागड्या वस्तू नकोत. त्यांना हवी असते तुमची फक्त खरी भक्ती. श्रावण महिना हा महिलांसाठी अत्यंत विशेष मानला जातो. असं मानलं जातं की माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि श्रावणातच त्यांचा विवाह झाला होता. म्हणूनच अविवाहित मुली इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचं व्रत करतात. तर विवाहित स्त्रियासुद्धा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी राहावी म्हणून शिवपार्वतीची पूजा करतात आणि शिवामूठ वाहतात. महाराष्ट्रात आजही अनेक भागात ही परंपरा श्रद्धेने जपली जाते. शिवमूठ म्हणजे काय? तर भगवान शिवाला एका विशिष्ट धान्याची मूठ अर्पण करणे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य अर्पण केले जाते. त्यामागे समृद्धी, अन्नसुरक्षा, कृतज्ञता आणि निसर्गाविषयीचा आदर व्यक्त करण्याचा भाव असतो. आता श्रावणी सोमवारची सुरुवात आणि शिवामूठ कोणती असणार आहे? तर
पहिल्या श्रावणी सोमवारची तांदूळ ही शिवामूठ असणार आहे. तांदूळ हा शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतेचा प्रतीक मानला जातो. पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाची मूठ वाहून कुटुंबात सुख, शांती आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ ही शिवामूठ वाहिली जाईल. धार्मिक विधींमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. तिळाची शिवमूठ वाहिल्याने पापांचा क्षय होतो, पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग ही शिवमूठ आहे. मूग हा सात्विक आणि पौष्टिक धान्य मानला जातो. त्याचा हिरवा रंग नवजीवन, वाढ आणि आरोग्याचं प्रतीक आहे. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण करून उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि कुटुंबाच्या प्रगतीची प्रार्थना केली जाते. तर चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी गहू ही शिवमूठ असणार आहे. गहू हा समृद्धी, भरभराट आणि स्थैर्याचं प्रतीक मानला जातो. चौथ्या सोमवारी गव्हाची शिवमूठ वाहून आर्थिक प्रगती, व्यवसायात यश, कुटुंबाची भरभराट आणि जीवनात स्थैर्य लाभावं अशी प्रार्थना केली जाते. एकंदरीत तांदूळ जीवनातील शुभ सुरुवात आणि अन्नसमृद्धी दर्शवते. तीळ हा पापाचा पापक्षय आणि शुद्धीकरण, आध्यात्मिक उन्नती दर्शवते. मूग हा आरोग्य, सकारात्मक ऊर्जा आणि वाढ दर्शवते. तर गहू स्थैर्यिक संपन्नता आणि जीवनातील परिपूर्णता, आर्थिकता दर्शवत असते. अशा प्रकारे भक्तीचा प्रवास हा अन्न, शुद्धता, आरोग्य आणि समृद्धी या 4 टप्प्यात पूर्ण होत असल्याचं प्रतिकात्मक स्वरूप या परंपरांमधून दिसून येत आहे. आता श्रावणाचं पूर्ण फळ मिळवायचं असेल तर काही साधे नियम पाळण्याची गरज आहे. जसे दररोज शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, सात्विक आहार घ्यावा, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं, कोणाबद्दलही वाईट विचार, राग किंवा वादविवाद करू नये, गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे, मन आणि आचरण स्वच्छ ठेवावे. आता श्रावण हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर आपलं मन आणि विचार शुद्ध करण्याचा काळ आहे. तुम्ही सुद्धा या श्रावणात महादेवाची भक्ती करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आधी सांगितल्याप्रमाणे श्रावणी सोमवारच्या तारखा तुम्ही लक्षात ठेवा. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट रोजी आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट रोजी आहे. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट रोजी आहे. चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर रोजी असणार आहे. मग या दिवशी श्रावणी सोमवार उपवास कसा करावा, पूजाविधी काय असावा आणि कोणती काळजी घ्यावी या संबंधित सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तसेच श्रावण महिन्याबद्दल किंवा शिवपूजेबद्दल आणखी कोणती विशेष माहिती हवी असेल तर ती जाणून घ्यायला आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.